नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। आज आपल्याबरोबर राष्ट्रीय मजदूर संघ हे जे अध्यक्ष जे आहेत सुनील शिंदे हे आपल्याबरोबर आहेत। मुद्दा हा आहे की दिवाळीच्या अगोदर सुनील शिंदे साहेब उपोषणाला बसले होते। त्याचं निमित्त कारण असं होतं की कामगारांना, कंत्राटी कामगारांना जे बोनस मिळत नव्हतं मागचे 2 वर्ष, तर ते बोनस मिळणारच आणि मी मिळवून देणार असा सुनील शिंदे साहेब यांचा दावा होता आणि त्यासाठी ते उपोषणाला बसले होते। तर त्या नक्की उपोषणाचं काय झालं आणि लोकांना बोनस मिळाला का नाही मिळाला याचं स्वतः सुनील शिंदे साहेब बोलणार आहेत। सुनील शिंदे साहेब, आपण याच्यावर काही जरा स्पष्टीकरण द्या साहेब। नमस्कार। पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे 10,000च्या आसपास कंत्राटी कामगार आहेत। या सर्व कंत्राटी कामगारांना गेल्या अनेक वर्षांपासून बोनस मिळत नाही हे माझ्या लक्षात आलं आणि गेली 2-3 वर्षापासून या प्रश्नाच्या पाठीमागे आपण होतो। प्रशासनाला आपण या संदर्भात सांगितलेलं होतं की कंत्राटी कामगारांना पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट लागू होतो आणि आपल्याला तो दिला पाहिजे, परंतु प्रशासन मानायला तयार नव्हतं। गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या वेळेला एक मोठं आंदोलन झालं, पावसात भिजत अनेक लोक त्या ठिकाणी थांबले, पण त्याही वेळेला आम्हाला आश्वासन दिलं की बोनस देऊ आणि त्याच्यावर पुढे काही कारवाई झाली नाही। बैठका झाल्या परंतु ठोस असा निर्णय झाला नाही आणि म्हणून त्यानंतरही बैठका होत गेल्या, पण आश्वासन मिळत गेलं, उत्तर काही त्याच्या प्रशासनाकडनं क्लिअर आलं नाही आणि म्हणून नाईलाज असतं या महापालिकेच्या गेटवर मी आमरण उपोषण करेन आणि बोनस मिळवून देणारच अशा प्रकारची घोषणा आपल्या संघटनेकडनं आपण ही केलेली होती। त्या अनुषंगानं एक इशारा सभेचं मी आयोजन केलं, त्यामुळे आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी कंत्राटी कामगार गेटवर जमा झाले। महापालिकेला आपण त्याची पूर्वसूचना दिली। सूचना दिल्यानंतरही त्याच्यावर बैठका झाल्या नाहीत आणि सकारात्मक निर्णय महापालिकेकडनं झालेला नाही आणि त्यामुळं दिनांक 1 नोव्हेंबरपासून माझं जे आमरण उपोषण होतं स्वतःचं ते मी सुरू केलं। ते 3 दिवसापर्यंत राहिलं। या उपोषणाच्या दरम्यान पहिल्या दिवसापासूनच मला अनेक अधिकाऱ्यांचे फोन यायला लागले की आपण थांबवा उपोषण, आपण आणि आम्ही या संदर्भात काहीतरी निर्णय करू, परंतु निर्णय होत नव्हता। त्यामुळं ॲडिशनल कमिशनर लेबरचे जे पोळ साहेब आहेत त्यांचा स्वतः मला फोन आला। त्यांनी सांगितलं की आपण हे उपोषण करणं हे योग्य नाही, आम्ही त्याच्यामध्ये समोर प्रश्न बघतोय, चर्चा करू आणि प्रश्न सोडू। आपण त्यांचंही ऐकलं नाही। त्यांना सांगितलं स्वतः तुमच्याकडं अधिकारी कोणीतरी आला पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि ठोस असं आश्वासन त्या संदर्भातलं मिळालं पाहिजे किंवा निर्णय झाला पाहिजे। त्याप्रमाणे निखिल वाळके सहाय्यक कामगार आयुक्त आहेत, ते पुणे महानगरपालिकेमध्ये आले। त्यांच्याबरोबर खेमनार साहेब जे ॲडिशनल कमिशनर आहेत, मला खेमनार साहेबांचे आभार मानले पाहिजेत की पहिल्या दिवसापासून त्यांनी मला फोन करून सांगितलं शिंदे साहेब आपण याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ, तुम्ही मागे घ्या उपोषण, पण आपण त्यांचं ऐकलं नाही। त्यांना म्हटलं मला लेखी पत्र आल्याशिवाय तुमचं आपण यातनं माघार घेणार नाही, कारण हे गेले अनेक वर्षाचा हा प्रश्न, ह्या 2-3 वर्षातला प्रश्न नाही। एकीकडे कंत्राटी कामगारांना 1 रुपया बोनस आपण देणार नाही आणि कायम कामगारांना मात्र एक पगार 8.33% पगाराच्या आणि 21,000 रुपये बोनस देणार, दोघंही समान काम करणार। ही असमानता आहे, हे बरोबर नाही असं त्यांच्या निदर्शनास आपण आणून दिलेलं होतं आणि म्हणून आपण जे उपोषण केल्यामुळं सहाय्यक कामगार आयुक्त निखिल वाळके साहेब हे पुणे महापालिकेत आले। त्यांनी ॲडिशनल कमिशनर खेमनार साहेबांनी ती बैठक आयोजित केली। त्याच्यामध्ये मुख्य सल्लागार नितीन केंजळे होते, त्याचबरोबर श्रीनिवास कंदूल आणि माधव जगताप हे दोन्ही उपायुक्त त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते। महापालिकेचे जे कायदेशीर सल्लागार आहेत ॲडव्होकेट परांजपे साहेब हेही त्या बैठकीला उपस्थित होते आणि संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण साहेब, SK पळसे आमचे सेक्रेटरी पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते। माझं उपोषण चालू असताना त्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये उहापोह झाला, चर्चा झाली। महापालिकेचा स्टँड असा होता की हे कामगार आमचे नाहीत, त्यामुळं बोनस आम्ही यांना देणं आम्ही बाध्य नाही, परंतु आम्ही त्यांना कंत्राटी कामगार कायद्याच्या प्रोव्हिजन दाखवल्या, ज्याच्यामध्ये कंत्राटदारांनी जर बोनस दिला नसेल तर मुख्य नियोक्ता म्हणून तुम्ही तो दिला पाहिजे आणि त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशी भूमिका आपण मांडली। सुरुवातीला महापालिकेने कंत्राटी कामगारांना बोनस देणारच नाही अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली होती, परंतु त्याच्यामध्ये 3ऱ्या दिवशी उपोषणाच्या लवचिकता आली, त्यांनी भूमिका बदलली आणि त्यांनी सांगितलं की कामगार उपायुक्त कार्यालय जे आहेत त्यांनी आम्हाला तसं पत्र द्यावं की कंत्राटी कामगारांना बोनस ॲक्ट लागू होतो, त्यानंतर आम्ही विचार करू। त्याप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त निखिल वाळके साहेब यांनी पुणे महानगरपालिकेला आपल्या उपोषणाचं रेफरन्स देऊन पत्र दिलं की यांना बोनस ॲक्ट लागू होतो कंत्राटी कामगारांना आणि तो आपण दिला पाहिजे। त्याप्रमाणे त्यांनी परत माझ्याकडे सांगितलं की आता हे पत्र मिळाले तर आम्ही कंत्राटदारांशी बोलू, निर्णय घेऊ। तर मी म्हटलं नाही, तुमचंही मला लेखी पत्र पाहिजे, त्याशिवाय आपण इथनं जागा सोडणार नाही, मी उठणार नाही। त्यानंतर महापालिकेचे जे मुख्य कामगार सल्लागार आहेत
त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या सर्व कंत्राटदारांना तुम्ही ताबडतोब या सर्वांना दिवाळीपूर्वी बोनस दिला पाहिजे अशा प्रकारचं लेखी पत्र दिलं. त्याची एक प्रत मला स्वतःला दिली आणि मला स्वतःलाही संघटनेला कळवलं की आम्ही सर्व कंत्राटदारांना बोनस देण्याबाबत कळवलेलं आहे आणि दिवाळीपूर्वी ते बोनस करतील. त्यावेळेला चर्चा ही झाली की जर त्यांनी दिला नाही तर त्यांना तुम्हाला पैसे द्यावे लागतील, ही पण चर्चा माझी त्यांच्यासमोर झाली होती आणि त्याला त्यांनी तत्वतः मान्यता दिलेली होती की ही टेक्निकल चूक जी आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. टेंडर प्रक्रियेमध्ये झालेली टेक्निकल चूक होती, ती चूक त्यांनी सुधारावी आणि त्यांनी ते द्यावं अशा प्रकारची भूमिका संघटनेची होती आणि म्हणून त्यांनी मान्य केलं की दिवाळीपूर्वी कंत्राटदारांना बोनस त्यांनी दिला पाहिजे. त्याप्रमाणे सर्व कंत्राटदारांना त्यांनी ताबडतोब पत्रही दिलं, त्याची कॉपी माझ्याकडे दिली. आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व ठेकेदारांना तुम्हाला दिवाळीपूर्वी बोनस देण्याबाबत पत्र देत आहोत आणि त्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत आम्ही ठेकेदारांना सूचित करत आहोत. तरी मी अध्यक्षांना विनंती करतो की तुम्ही आपलं आमरण उपोषण मागे घ्यावं आणि ही विनंती करतो. धन्यवाद. आणि म्हणून मग जास्त विषय थांबवायला बरोबर नाही असं समजून आपण त्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला. तर यापूर्वी कधीही महापालिकेच्या कंत्राटदारांना बोनस दिला पाहिजे अशा प्रकारचं पत्र महापालिकेकडून महापालिकेच्या इतिहासामध्ये कधी दिलेलं नाही. किंबहुना अशा प्रकारचं पहिलंच पत्र हे केवळ आणि केवळ आपल्या उपोषण आंदोलनामुळंच त्या ठिकाणी दिलं. त्याच्या प्रति आज आपल्याकडे आहेत, ज्याला पाहिजे असतील त्या प्रति संघटनेच्या कार्यालयात आहेत, आपण व्हॉट्सअप ग्रुपवर सगळीकडे पाठवलेले आहेत. आता प्रश्न उरतो बोनसच्या संदर्भातला काय झालं आणि म्हणून हे पत्र आलं, लेखी आश्वासन मिळालं आणि म्हणून आपण ते आंदोलन त्या दिवशी मागे घेतलं. आपण थांबल्यानंतर आपण त्याचा परत फॉलोअप घेतला. त्यानंतरची भूमिका कंत्राटदारांच्याकडे त्यांनी पाठवलं. कंत्राटदारांनी नंतर त्यांना कळवलं की तुम्ही आम्हाला पैसे दिलेले नाही. हा वाद त्यांच्यामध्ये आता सुरू झाला. त्यातही आपण भाग घेतला की कुणी द्यायचं आणि काय करायचं हे तुम्ही ठरवा. त्याच्यामध्ये कायदेशीर तरतूद काय आहे ही सर्व तरतूद लेखी आपण महानगरपालिकेच्या आयुक्तांना कळवली आहे. तुम्ही कंत्राटदारांना पैसे द्यायचे नाही द्यायचे हा तुमचा प्रश्न, परंतु कंत्राटदाराने आम्हाला बोनस दिला पाहिजे अशी संघटनेची भूमिका आहे. जे तुम्ही मला लेखी आश्वासन दिले ते आपण पाळले पाहिजे. आणि जर तुम्ही तसं पाळणार नसाल तर मग ज्या कंत्राटदारांनी बोनस दिलेला नाही अशा कुठल्याही कंत्राटदाराला परत कंत्राट महापालिकेत देऊ नये, त्यांना काळ्या यादीत टाकावं आणि मुख्य नियोक्ता म्हणून आता जो बोनस आमचा राहिला आहे तो तुम्हाला द्यावाच लागेल अशा प्रकारची संघटनेची आजची भूमिका आहे. दरम्यानच्या काळामध्ये आयुक्त रजेवर आहेत, ते 28 तारखेपर्यंत येतील. कालही आमची एक बैठक बिनवडे साहेबांच्याकडे झाली. त्यातही आपण त्यांना स्पष्टपणे सांगितले की बोनस हा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत द्यावा लागेल. त्याच्यावर चर्चा आता सुरू आहे. पण आणखीन एक गोष्ट आनंदाची अशी आहे, इथून पुढच्या काळात पुढच्या दिवाळीला आता कामगारांना तिष्ठत बसण्याची गरज नाही. इथून पुढच्या सर्व कामगारांना, कंत्राटी कामगारांना प्रत्येक दिवाळीला बोनस हा द्यावाच लागेल. हा निर्णय ह्या उपोषणाने झाला, हा मोठा निर्णय. आता राहिला प्रश्न चालू वर्षाच्या बोनसचा, त्याच्यावर चर्चा आता चालू आहे. त्यांना तो द्यावाच लागेल. ज्या कामगारांना बोनस मिळाला नाही त्यांनी राष्ट्रीय मजदूर संघाच्या काँग्रेस भवनच्या ऑफिसला भेटावं. संघटनेकडे अर्ज जो भरून द्यायचा आहे तो भरून द्यावा. तो अर्ज लेबर कमिशनर ऑफिसला आपण देत आहोत. लेबर कमिशनर ऑफिस पुणे या तेथील अधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वासन दिले तुम्ही माझ्याकडे तक्रार दाखल करा, यांच्याकडे आपण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वसुलीचं पत्र तुम्हाला देऊ आणि तो बोनस त्यांना द्यायलाच लावू अशा प्रकारची भूमिका प्रशासनाची आहे. त्यामुळे विलंब होईल झालाय, पण बोनस हा नक्कीच मिळेल, 100% मिळेल अशी माझी खात्री त्या ठिकाणी आहे. आणि यावरही आम्ही शांत बसलेलो नाहीत. कार्यकर्त्यांच्या मिटिंग आता ग्राउंड लेवलला चालू आहेत. त्या बैठकांमध्ये निर्णय होईल. कदाचित परत मोठं आंदोलन महापालिकेच्या गेटवर उभं राहू शकतं अशा प्रकारची भूमिका आहे. परंतु आयुक्त आल्यानंतर त्यांच्याबरोबर बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्याप्रमाणे संघटनेची पुढची भूमिका ठरवली जाईल. पण या निमित्ताने मला पुणे महानगरपालिकेच्या सर्व कंत्राटी कामगारांना मला सांगायचे आहे, तुमचा बोनस मिळवणं हा अधिकार आहे, हक्क आहे, तो आपण मिळवणारच हाच माझा शब्द आहे आणि मी तो कायम करणार. TV10ला माझ्या हार्दिक शुभेच्छा. TV10ने कायमच जाज्वल्य प्रश्न, कामगारांचे प्रश्न, नागरिकांचे प्रश्न हे सातत्याने उठवण्याचं काम केलं व खरे आणि सत्य बाजू मांडण्याचं काम केलं. मी TV10च्या कार्याला शुभेच्छा देतो. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.